लावू नकोस, मला हे अजिबात मान्य नाही. का? तुला नाही कळणार. अगं मी काय लहान आहे आणि तू काय मोठी झाली. अरे चल की नाचाय. नाही. बस मग तशी. नाही बाबू दादा, दारू नाही. बाय. मी वेडी नाहीये, मला नाही जायचं वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये. तो नालायक माणूस फसवेला तुम्हाला. त्याचं ऐकू नका, त्याच्या नादी लागू नका. तुमचं डोकं फिरवतोय तो. तुमचं आयुष्य बर्बाद करून टाकल. माझं ऐका, मी वेडी नाहीये. मला वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये पाठवू नका तुम्ही. या, मी वेडी नाहीये. मला हात लावायचा नाही. मला हात लावायचा नाही. मी वेडी नाही. मी नाही जाणार. अहो मी वेडी नाहीये. मला सोडा. मला हात लावू नका. मला हात लावू नका. तुम्हाला कळत कसं नाही? तो माणूस खेळवतोय तुम्हाला. जीव घेईल तुमचा जीव. मला वेडी ठरवून तुमचा गैरफायदा घेतोय तो. वेडी नाहीये. मला नाही वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये जायचं. अगं सोनू, तू तरी सांग ना ग तुझ्या आईला. मला नाही जायचं. तो माणूस राक्षस आहे, राक्षस. या घराचं वाटोळं करेल. मला अडवू दे त्याला. मला सोडा. मला मला जायचंय नाही. मला जायचं नाहीये. मधु, मला खाली घे की ग. मला नाही जायचंय. मला वेड्याच्या हॉस्पिटल मध्ये नाही जायचं. ये की इकडे ये. हे सोनू, तू तरी सांग की ग मधुला. मला नाही जायचंय. मला नाही जायचंय. हा मधु मॅडम बोला. डॉक्टर, आमच्या आईंना. काय झालं आईंना? मी त्यांना मेंटल असायलम मध्ये टाकलंय. मी असं काही करीन असा विचार मी स्वप्नातही केला नव्हता डॉक्टर. त्या खूप ओरडत होत्या. त्यांची अवस्था बघवत नव्हती. असं वाटतं आत्ता जावं आणि त्यांना घेऊन यावं. नाही, त्यांना परत आणू नका. त्यांना लवकर बरं करण्यासाठीच तुम्ही तिकडे पाठवलंय ना. त्या लवकरात लवकर बऱ्या हो आणि परत येऊ, हीच आपण प्रार्थना करू. मी जे काही केले ते बरोबर केलंय ना. अगदी योग्य केलंय तुम्ही. त्यांची मानसिक स्थिती आपण बघितलीच आहे ना. त्यांना तिकडे हॉस्पिटलमध्ये पाठवण्याशिवाय दुसरा कुठला पर्यायच नव्हता आपल्याकडे. तुम्ही अगदी योग्य निर्णय घेतला. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. आईंचा चेहरा माझ्या डोळ्यासमोरून जात नाहीये. खूप एकटं वाटतंय डॉक्टर. खूप एकटं वाटतंय. एकटं वाटतंय. मग मला तिकडे आलंच पाहिजे, कारण एकटी माणसं मला खूप आवडतात. प्रिया आई, मला माहित आहे आई, माझं हे असं पळून जाणं तुला कधीच आवडणार नाही. पण मी तरी काय करू? मी तुला सांगितलं असतं की माझं डॉक्टरांवर प्रेम आहे, तर कधीच माझं त्यांच्याशी लग्न लावून दिलं नसतंच. आणि मी आता डॉक्टरांशिवाय नाही ग राहू शकत. तेही माझ्यावर खूप प्रेम करतात. आई, डॉक्टर खूप चांगले आहेत. ते माझी खूप काळजी घेतील. मला तुला एकटं सोडून जायचं नाहीये, पण माझा नाईलाज आहे आई. तुझा राग शांत झाला ना की मी परत येईन.
मग तू, मी, डॉक्टर आणि आजी आपण सगळे एकत्र राहू. आई, तू काळजी घे स्वतःची. तुझी सोनू. डॉक्टर्सनी पाहिलं का? नाही बाय, आता तुझ्या नवऱ्याला ध्यान द्यायचं सोडून मला काही ते विचारती. मी बघ, माझा नवरा तिकडे असला ना तरी मी हिथून ध्यान ठेवते त्याच्यावर. समजलं का? बघ मम्मी, डॉक्टर्सनी पाहिलं? अगं असतं की इथंच कुठं त्यांच्या खोलीत असेल. कुठं गेले असतील डॉक्टर? त्या सोनू संघ पळून तर नसत्यांना गेले. तुम्ही माझ्या आयुष्यात नसतं तर माझं काय झालं असतं? तुम्ही आहात म्हणून, नाहीतर मी एकटे पडले असते. एकटे पडले असते. आता मला फक्त तुमचाच आधार आहे. डॉक्टर, मला खूप वाईट वाटते हो, खूप अपराधी वाटते. आईना मेंटल असायलम मध्ये घेऊन जात असताना त्यांची अवस्था बघवत नव्हती हो मला. मधु मॅडम, मी समजू शकतो. मी आहे ना तुमच्या सोबत. तुम्ही काळजी करू नका. आई, सोनू, नाव घेऊ नकोस तू माझं. काय चाललं होतं ग तुझं? लाज वाटते मला. मला ना विश्वासच बसत नाहीये की तू हे असं. शी. सोनू, अगं काय बोलतेस तू? तू जे समजतेस तसं काही नाहीये. एक शब्दही बोलू नकोस तू. मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय. तुला ना आई बोलायला जाता मला कसं तरी वाटतंय. तू कायम मला धाकात ठेवलंस, माझ्यावर संशय घेत राहिलीस, माझ्यावर अविश्वास दाखवलास. मी काही चूक न करताना माझं लग्न करायला निघालेलीस आणि तू हे असं. तुला जराही भीती नाही काय ग वाटली? सोनू, काय बोलतेस तू हे? आणि कोणाशी बोलतेस? आई आहे तुझी ती. असं बोलणार आहेस? आणि तू जसा विचार करतेस तसं काहीही नाहीये. तू खूप चुकीचा विचार करतेस. तुम्ही तर माझ्याशी ना बोलूच नका. मी तुमच्याशी बोलत नाहीये. मला वाटलं ना तर तुम्ही अशी असाल म्हणून. मला वाटायचं तुम्ही ना इतर माणसांपेक्षा खूप वेगळ्यात. मी माणसं ओळखायला कधी चुकत नाही, पण तुमच्या बाबतीत चुकले. तुम्ही ना फार वाईट आहात. ही आता रागाच्या भरात आमचा पळून जायचा प्लॅन पण सांगते की काय? मला काहीतरी करायला हवं. टिम्पलला पण आताच फोन करायचा होता का? सोनू, अगं शांत हो जरा. कधी कधी आपल्या डोळ्यांना जे दिसतं ते सगळंच खरं नसतं सोनू. तू जे समजतेस तसं आमच्यात काहीच नाहीये ग.
हो, मधू मॅडम खरं बोलताय. अगं त्या खूप खचल्या होत्या म्हणून मी त्यांना धीर देत होतो. जसा तू विचार करते तसं काहीही नाहीये. विश्वास ठेव बरं तू माझ्यावर. तुम्हाला काय वाटलं मी लहान आहे? पण तुम्ही मला काही कारण सांगाल आणि माझा विश्वास बसेल. मला कोणाचं काय चाललंय ना बरोबर समजतं. तुम्ही मला फसवू नका आणि तू तर मुळीच फसवू नकोस. तू शेण खाल्लेस ना हे मान्य कर आता. बस सोनू, खूप बोललीस. तुला कळतंय का तू काय बोलतेस? तुझ्या आईशी बोलतेस तू. मी तुझ्या बाबांची शपथ घेऊन सांगते का मी काहीच असं पाप केलेलं नाहीये. मी काहीच चुकीचं वागले नाहीये. अजून मी काय करू म्हणजे तुझा विश्वास बसेल माझ्यावर? डॉक्टर तुम्ही जा आणि जमल्यास मला माफ करा. माझ्यामुळे तुमच्यावर नको ते आरोप झाले. नाही असं काही नाही. अहो पण सोनू, मी बोलते तिच्याशी. माझ्यामुळे उगाच तुम्हाला त्रास नको. जा तुम्ही. बरं ठीक आहे, येतो मी. काळजी घ्या. सोनू, अगं ऐक माझं. सोनू, हे डॉक्टर जगातला कुठल्या बी कोपऱ्यात जाऊ दे, ना बरोबर हुडकून काढते की नाही बघाच. डिंपल काय ग, डॉक्टरांना फोन लागला का? कुठं आहेत ती? अगं ते फोनच नाही उचलते का? आता मला काय माहित, कवा त्यांना फोन लावते पण फोनच उचलना झालेत. डिंपल अगं डॉक्टर आलेच, तू उगीच काळजी करत होतीस बघ. हो, काय चाललंय तुमचं? हळदीत कोणी असं उठून जातं का? हळद अंगाला लावली की घराबाहेर जायचं नसते, माहित नाही तुम्हाला? डिंपल वाईज हळू बोल की. अगं डॉक्टर, अहो खरंच असं हळदीच्या अंगानं बाहेर पडायचं नसतंय. नवरदेवासाठी भ्या असते. मंगलताई साहेब, अहो ते कंगणे बाबांनी माझ्यावर खूप महत्वाची जबाबदारी सोपवली होती आणि ती टाळण्यासारखी नव्हती म्हणून मला बाहेर जावं लागलं. पण तुम्ही काहीही काळजी करू नका. कंगणे बाबांचा माझ्या पाठीशी आशीर्वाद आहे. मला काहीही होणार नाही. वय तुमच्या कंगनी बाबांना आत्ताच बरी तुमच्यावर जबाबदारी सोपवली हो. अगं काय बडबडतीस तू? डॉक्टर तिचा राग मानू नका. तुमची होणारी बायको आहे ना, काळजीपोटी बोलली तुमच्या. काय चाललंय ग तुझं? हा, डॉक्टरांसाठी आंघोळीचं पाणी काढ आणि बया पाया पडती तुझ्या. आता लगीन होस्तोवर भांडू नकस. अगं पण म्या का भांडू त्यांच्याशी? हाय का आता? हॅलो हॅलो, काय तुम्ही येत नाही? अहो असं कसं होईल? हा, अहो तुम्ही या वाड्याचं जावई हाय एवढं लाडक, यायला पाहिजे होतो तुम्ही. नाही नाही, असं कुठं आहे का? तुम्ही येत नाही म्हणून तुमचा काय पोशाख मी सोडते वय? तो घेणारच. बरं आपलं ते जिमिनी खालच्या हॉटेलचं कुठवर आलंय? अहो एक वरीच झाला मी ऐकते, जिमिनी खाली वाट सापडत नाही जायला, वाट सापडत नाही जायला. असं कुठं असतंय होय? लवकर काय ती वाट हुडकून काढा आणि कामाला लागा. हा चालतंय, चला ठेवते मी आता. हा, अरे शरबतवाल्या, काय चाललंय आप्पा तुमचं? इथं बोलत बसलाय बाय. हा नाही नाही नाही, खुर्च्या लावून झालं ना सगळं? झालं अहो, पाहुण्यांच्या जेवणाची व्यवस्था तुम्हालाच बघायची आहे. हे टोन्या विंच्या, तुम्ही अक्षदा वाटा. हा, आणि तू तिला बी अक्षदा वाट. तिला म्हणजे कुणाला? जिला सकाळपासून डोळे फाडून बघतोस का नाही तिला. पण त्या कुठे आहेत? अरे ते काय तिकडं आहे? त्या नाही, अरे अक्षता कुठे आहेत? अक्षदाच तिकडे आहे. पिंके हळू, किती वेळचा झाला मेकअप करतेस? मला कळणं झालंय मी लग्नासाठी मेकअप करतेया का मेकअप साठी लगीन करतेया? चुंकू चुकू. डिंपल मॅडम, नवरीचा मेकअप असाच असतो.
आणि तुम्ही सगळ्यांपेक्षा भारी दिसले पाहिजे का नाही? म्हणजे माझ्यापेक्षा पण भारी. म्हणूनच एवढा वेळ लागतोय. डिंपल झालं का आवरून? किती वेळ लावती आज? अगं डिंपे, आपल्याला पिक्चरच्या शूटिंगला नाही जायचं, तिथं मांडवात लग्नासाठी जायचंय. आवरा लवकर. हा झालंय, थोडा वेळ लागल. अगं मेकअप करती का मेकअप मध्ये बुचकुळून काढती तिला? लगीन झालं ना तिचं की मग उरला सुरला मेकअप चांगला थाप तिच्या तोंडावर. आता आवर. डिंपल, हे बघ बया, तुला लगीन धारची नाही. आधीच तुझं 2दा लगीन मोडलंय. हे बघ आता या लग्नात ना कुठली बी अडचण येऊ देऊ नकोस. हा, मुहूर्त चुकू नको. येळेवर लवकर तयार हो बया. मम्मी तू का काळजी करतेस? हे लग्न व्यवस्थित पार पडणार आहे बघ, त्यामुळे तू टेन्शन घेऊ नको. तुझा मी आलीस. ये लवकर. आवर ना आता. चला, डिंपल मॅडम, लग्न आयुष्यात एकदाच होतं आणि मेकअप पण एकदाच होतो. लगा 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 आता कसं जगात जबरी एक नंबरी भारी दिसताय तुम्ही. अरे नुसतं भारी नाही, डबल भारी दिसतायत. डबल वरून आठवलं. डॉक्टर, ते डबल करून केलेले पैसे ते. ए नाम्या, काय म्हणतेस तू? हा, अरे पतसंस्थेचं बोलतोय. अरे आज डॉक्टरांचं लगीन आहे आणि तू पतपेढीचं काम घेऊन ये यांच्याकडे. नाही नाही, ती नंतर बोल. डॉक्टर बरं दिसताय, पण हातवर करा घे. हँडसअप करा की हातवर. करा करा. याव का याव का काय? थांबा थांबा दाट येतो. हे घ्या, हे बघा का जायचे. नाही, वास घ्या वास घ्या. तुमचं आवडलंय ना डॉक्टर? हो. मग चला, आपल्याला गावदेवाच्या दर्शनाला जायचंय. चला. अहो ते पाया पडणी वगैरे सगळं राहिले की. चला चला. नुसतंच बडबड बडबड करत बसलो. नाही काय लागा. सोनू, सोनू, काय आहे? का सारखा सारखा आवाज येतेस मला? मी ओ म्हणत नाही याचा अर्थ कळत नाही का तुला? मला नाही बोलायचंय तुझ्याशी आणि तुझं तोंडी बघायचं नाहीये मला. ठीक आहे, नको बोलूस माझ्याशी, नको बघूस माझं तोंड, पण आवर पटकन. आपल्याला जायचंय ना डॉक्टरांच्या लग्नाला. वा, हे तुला ना छान जमत. त्यांच्याच मिठीत राहायचं आणि त्यांच्याच लग्नाला जायचं. सोनू, तू मर्यादा ओलांडतेस हा? वाद नको म्हणून मी गप्प बसतेचा गैरफायदा घेऊ नकोस. तुझी इच्छा आहे ना मी लग्नाला नाही जावं अशी? ठीक आहे, नाही जात मी लग्नाला. बस झालं समाधान? नाही झालं आणि कधीच होणार नाही. तू डॉक्टरनं मारलेली मिठी ना मला सारखी आठवत राहते आणि मला ती आठवली ना की खूप राग येतो. तू आई आहेस ना, याची लाज वाटते मला. थांबा. ए क्वार्टर, अरे हे काय वरात नाही. हा, आपल्या देव माणसाची पाया पडणी आहे. हवा इथं दारू पिऊन जर धिंगाणा केलास, तमाशा घातलास, बरकाड्यांची गोळा बिरीज केली एका फुकीदात. मी कधी धिंगाणा घालतो का? मी पिणारा माणूस आहे. मी नाचतो आणि लगेच जातो. असा आहे वय. राजा रे, बजरंग बली की जय. आता आणखीन एका ठिकाणी दर्शनासाठी जायचं. चला सगळेजण या. अजून कुठे जायचं दर्शनाला? या डॉक्टर. हा, आता या पुतळ्याचं दर्शन घ्या आणि त्याला हार घाला. चल. हो सरपंच, डॉक्टरांचा पुतळा आहे का ह्यो?
हो हो विसरलोच मी. डॉक्टर डॉक्टरांच्या लग्नाला यायचं पण पूर्ण ए बाजा धर रे आला. बाबा किती तर सांगितलं. इकडे इकडे गप्प बस. आलो 1 मिनिट. काय तुझं काय चालू? हा मधू मॅडम बोला. तुम्ही लग्नाला येताय ना माझ्या? डॉक्टर तेच सांगायला मी फोन केलाय. मला कळत नाही मी काय करू. सोनूने आपल्या नात्याबद्दल फार मोठा गैरसमज करून घेतलाय हो. तिच्या डोक्यातून ते जातच नाहीये. आणि मी जर तुमच्या लग्नाला आले तर तिच्या मनातल्या गैरसमजाला खतपाणी घातल्यासारखं होईल. त्यामुळे डॉक्टर मी तुमच्या लग्नाला नाही येऊ शकत. तुम्ही प्लीज सोनू बरोबर बोलता का? हो मी बोलतो पण आज तर माझं. हो डॉक्टर मला कल्पना आहे आज तुमचं लग्न आहे. हो पण सोनूच्या मनातला हा गैरसमज लवकरात लवकर दूर करण्याची फार गरज आहे डॉक्टर. नाहीतर ती काहीही करू शकते. मला तर भीती वाटते की तिने तुमच्या लग्नात येऊन काही तमाशा करायला नको. तिने जर गावातल्या लोकांना मी आणि तुम्ही मिठीत होतो हे सांगितलं तर? नाही तुम्ही काही काळजी करू नका. मी बोलतो सोनूशी. पण तुम्ही लग्नाला नक्की या. मी वाट बघतोय. ठीक आहे डॉक्टर. डॉक्टर ते डबल केलेले पैसे आपले अरे हा पतसंस्थेचे. नाही काहीही सामान लागलं तर डबल आणायला विसरू नकोस. हे पैसे काही काळजी करू नको. अहो डॉक्टर डॉक्टर हे डॉक्टर लोकांचे पैसे डबल करून कधी देणार आहेत तेच कळणं झालंय. हॅलो हॅलो गुरुजी. हॅलो हॅलो कुठं आलाय तुम्ही? हा आलोय पोचलोय मी. अरे काय पोचलोय म्हणता माझा तास घालवला तुम्ही. तुमच्या घरच्याने काय तुम्हाला कासवा बसवून पाठवलं का हे लग्न लावायला? तुम्ही फक्त आता मंडपात याच. मला काय आमचं वर पाठवतो एका बुकीतच. एकाला पोचवायला गेलो होतो त्याचा अंत्यविधी करून आलो. वेळेत येतो हा मी. मुहूर्त चुकवत नाही. बर सगळं साहित्य आणलंय ना? सगळी तयारी झाली ना? हो तर तुम्ही या आणि लगीन लावा इथे येऊन. अहो ही समोरच आहे तरी बी तुमचं ह्याच्यावर चालू आहे. किती अश्लील बोलतोय हा. अहो हा समोर असताना तुम्ही मग ह्याच्यावर कशाला करताय? विचारतो थांब. तुम्ही फोन कट करा. फोन कट करा. काय तो काय म्हणतोय आपण समोर असताना फोनवर बोलतोय असं म्हणायचं त्याला. मग नीट नाही सांगता येत का? नाही येत त्याला बोलता. हेच प्रॉब्लेम आहे त्याचा. मी स्टेजवर जातो सर्व साहित्य आणले का पाहतो. ठीक आहे. होय चला बघू चला. हवन करण्यासाठी तूप कुठं आहे? तूप कुठे आहे? तू कुठं आहे? कुठं आहे तूप? आहे घरी तूप आहे का ग? हाय की मस्त आहे. बर योग्या तुझ्या घरी जाऊन तूप घेऊन ये. अरे आमच्या घराला लोक आहे ना तिकडे कोण नाही घरी तर म्हणले. सुपाऱ्या कुठं आहेत? सुपाऱ्या कुठे? कुठे सुपाऱ्या? अरे मला काय विचारतो टपरीवरून घेऊन ये. खायची पानं? थांबींच्या खायची पानं पण नाहीत. हा तेवढंच राहिले. इंच्या येताना खायची पानं पण घेऊन ये. हो हो तांदूळ कुठं आहे? तांदूळ तुम्हाला लागणार होतो होय? मी तिकडे भात बनवाय दिलाय. झाला असेल की आता. आणू का? भात वेगळ्या कार्यासाठी लागतो इथं तांदूळच लागतो. सगळं साहित्य आणलंय म्हटलंय तुम्ही. कुठं तयारी केली काय? हो गुरुजी आवाज कुणावर तोडता तुम्ही? हा तुम्हाला 10 वेळा मी फोन केलाय कुठं आहे म्हणून. 10 तास लावले तुम्ही यायला. आम्हाला काय 10-12 लग्नाचा अनुभव आहे? नाही तुम्हाला जे काय पाहिजे का नाही आत्ताच सांगा. 0 मिनिटात घेऊन येतो म्हणजे घेऊनच येतो. या गाप फुकीतच. नको आता काही. नवरा नवरी फक्त वेळेवर आणा. मुहूर्त टाळायला नको. बर
प्लीज अर्जंट फोन उचल. मला तुझा आवाज ऐकायचा आहे. फोन का करत नाहीये ही? मला तुमच्याशी बोलायचं नाहीये. तुम्ही विश्वास तोडलात माझा. आणि तुला हे कोणी सांगितलंय? मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं काल. तुम्ही काय करत होतात माझ्या आईसोबत. सोनू, मला एक सांग, एखादा माणूस खूप खचला असेल, खूप एकटं वाटत असेल, त्याला प्रचंड हातबल झाला असेल, तर अशा वेळी त्याने काय करावं वाटतं? एखाद्याच्या मिठीत शिरून रडावं असं वाटतं. एक्झॅक्टली. तुझ्या आईची पण सेम अवस्था झाली. आजीला मेंटल हॉस्पिटलमध्ये पाठवल्यापासून तिची अवस्था अशीच आहे. अगं, ती खूप अस्वस्थ होती. तिला आधार देण्यासाठी मी आलो, धीर देण्यासाठी मी आलो. आणि तिला अशा अवस्थेमध्ये दुखावणं मला बरोबर नाही वाटलं सोनू. तरीही तुझा माझ्यावर विश्वास नसेल तर मग मी समजून जाईल की तू मला कधी नीट ओळखलेलंच नाहीयेस. पूर्ण जगाने मला नीच म्हटलं, माझ्यावरती घाणेरडे आरोप केले तरी मी सहन करीन. पण मी जिच्यावर मनापासून प्रेम करतो, जिला मी माझे समजतो, तीच जर का माझ्यावर संशय घ्या. शी सोनू, मला कल्पनाही करवत नाहीये. डॉक्टर, माझं चुकलं. मी असं वागायला नको होतं. पण मी तरी काय करू. मी ना तुम्हाला दुसऱ्या कोणासोबत बघू शकत नाही. मी पण नाही बघू शकत सोनू. तुला माहितीये ना माझं तुझ्यावर किती प्रेम आहे. मी तुझ्याशिवाय दुसरा कोणाचा विचारच नाही करू शकत. आणि आताही जे मी लग्न करतोय तो माझा नाईलाज आहे. सोनू, हे बघ, माझ्या मनात तू होतीस, आहेस आणि तूच राहणार आहेस. तू माझ्या बाबतीत एवढा वाईट विचार करशील त्याचा त्रास होतोय मला खूप. डॉक्टर, खरंच माझं चुकलं. तुम्ही रडू नका ना. तुम्हाला मी नाही दुखवू शकत असं. सोनू, पण तू खूप दुखावलास मला, तुला माहिती आहे का? पण मला राग नाही आलाय तुझा, कारण माझं तुझ्यावर प्रेम आहे ना, म्हणून. काळजी घे. बाय. डॉक्टर, डॉक्टर. हे घ्या गुरुजी, आणलंय सगळं. अजून काय पाहिजे का? आत्ताच सांगा, आता लग्न राहायचं बाजूला आणि आपण हे आण ते आण त्यातच दिवस जायचा. नाही तर काय. नवरा नवरीला लवकर आणा, वेळ वाया नको घालवायला. होय होय, चल आपण डॉक्टरांना घेऊन येऊ. जिमिनी खालून हाटेल काढत्यात. बर ते राहू द्या, माझी साडी कशी वाटते? अगं एकदम मस्त हाय. 6,000ची हाय. 3,000ची आहे. 6,000ची काय सांगतेस? मला का नाही या लग्नात अजिबात रस नाही बाई. दे टाळी, मला तरी कुठं आहे रस. एक नंबरचा बदमाश माणूस आहे तो डॉक्टर. चिने, तू काय मागच्या जन्मी माझी बहीण होतीस का गो? तुझं माझा बराबर विचार जुळत्यात बघ. हळद कुंकू लावून घ्या.
नवऱ्या मुलाला अंगठी घाला. आता तुम्ही नवरी मुलीला अंगठी घाला. इकडे बघा. ही इथं काय करते? हिने इमोशनल होऊन काही तमाशा केला, इतरांना काही सांगितलं तर माझं काही खरं नाही. डॉक्टर, अंगठी. चला, साखरपुड्याचा विधी संपन्न झालेला आहे. आता लग्नाची तयारी करूया. डॉक्टर तर लग्न करतायत, पण माझा विश्वास आहे त्यांवर. ते माझ्यासोबत नक्कीच पळून येतील. पण डॉक्टरनी बॅग भरली नसेल. हे कपडे असेच पडलेत. मी याच्या घड्या घालून ठेवते, म्हणजे ते आल्यावर त्यांना सांगता येईल की आपण लगेच पळून जाऊया. गोळ्या? तू इथे काय करतेस? मला ते तू सांग, तू आता बरी आहेस ना? मला काय झालंय? तुला कुठली गोळी नाही दिली डॉक्टरांनी? नाही. का? त्या दिवशी तुला चक्कर आली होती ना रंगपंचमी दिवशी? हो, पण आता मी बरी आहे. त्रास नाही ना झाला? नाही झाला. काय झालं? नक्की नाही ना झाला? तू असं का विचारतेस? कारण त्या दिवशी तुला डॉक्टरांनी पाणी प्यायला दिलं होतं ना, त्यात त्यांनी कसली तरी गोळी टाकताना मी माझ्या डोळ्यानं पाहिलं होतं. ते पाणी पिऊन तुला चक्कर आली होती. पण डॉक्टर असं का करतील? मला काय माहित बया, मी जी बघितले ते तुला सांगितलं. तो माणूस दिसतो तसं अजिबात नाही. तो काय पण करू शकतो. लय खोटारडा आहे. मी तुला सांगायचं काम केलं, बाकी सगळं तू ठरव त्याच्या विश्वास ठेवायचा का नाही. पण एवढीच सांगित, त्या माणसापासून लांब राहा. तो माणूस चांगला नाही. तो माणूस काय पण करू शकतो. येते मी. मला आठवतंय, डॉक्टरांनीच मला रंगपंचमी दिवशी पाणी दिलं होतं. चला. गुंगीच्या गोळ्यात. म्हणजे डॉक्टरनी माझ्यासोबत. हो, एवढं पोटात का दुखतंय माझ्या? मला सांग, कोण आहे मुलगा ज्याच्यासोबत? शी! तू एक काम कर, ही गोळी घे म्हणजे बरं वाटेल. गोळी तुमच्याकडे? माझ्याही कधी कधी पोटात दुखतं ना, म्हणून मी सोबतच ठेवतो. हे घे. सोनू, सॉरी यार, ते खूप उशीर झाला. मी काय झालं? तुझा राग अजून नाही गेलाय? तुम्ही इतके ना नीच असाल असं वाटलं नव्हतं मला. अगं काय बोलतेस तू? तुझ्या आणि मी काहीच नाव घेऊ नका माझ्या आईचं आणि माझंही.
लायकी नाहीये तुमची ती. तुम्ही या जगातले सगळ्यात नीच आहात. लाज नाही वाटत का स्वतःला माणूस म्हणून घ्यायला? शी, मला ना किळस येते तुमच्यावर, किळस. सोनू अगं काय बोलतेस तू? खाली लोकांनी ऐकलं तर लोक काय म्हणतील? तू प्रेम करतेस ना माझ्यावर? नीच माणसा, तुला खऱ्या प्रेमाचा अर्थ तरी समजतो का? तुझं खरं प्रेम करत असतास ना माझ्यावर, तर मला असं बेशुद्ध करून माझा गैरफायदा घेतला नसतास. तू विश्वासाचाच गैरफायदा घेतलास माझ्या. गैरफायदा घेतलायस माझा. शांत बस, शांत बस, फार शांत वाईट बस. आहेस तू. अगं मी काही केलेलं नाहीये, तुझा काहीतरी नाही, तू गैरसमज वाईट आहेस, झालाय. तू फार वाईट आहेस. अगं मी चांगल्या मनानं तुमची मदत करण्यासाठी मदतीच्या नावाने फसवलंयस मला. तुझ्यासोबत पळून जायची स्वप्न बघत होते. मला वाटत होतं तूच एकेच त्याच्यावर मी विश्वास ठेवू शकते. घरच्यांच्या विरोधात जाऊन प्रेम केलं मी तुझ्यावर. पण मला आता कळते किती नालायक माणूस आहेस तू. मला बेशुद्ध करून गैरफायदा नाही घेतला म्हणतोस? कसल्या गोळ्यात या? का वागलास तू माझ्याशी असं? का वागलास? मी ना सोडणार नाही तुला. घेतला गैरफायदा मी तुझा. काय करणार आहेस? आवडली होतीस तुम्हाला. इतक्या सहजासहजी तर मिठी देणार नव्हतीस ना, म्हणून तुला फसवून घेतलं मिठी. बोल काय करणार आहेस? तुला कोणी सांगितलं होतं का एवढं सुंदर दिसायला? सुंदर मुली दिसल्या की माझ्यावरच ताबा राहत नाही, कंट्रोल सुटतो माझा लगेच. इथे तर तू सुंदर आहेस, तुझी आई पण सुंदर आहे. मग मी शांत कसा बसू सांग मला? एकदा का शिकार माझ्या जाळ्यात अडकली ना, तरी मी एवढ्या सहजासहजी नाही सोडत त्याला. आता तुझी शिकार केली, लवकरच तुझ्या आईची पण शिकार करणार आहे. डॉक्टर बस. आता जर एक शब्द जरी बोललास ना, तर जीव घेईन मी तुझा. सोडणार नाही मी तुला. तू माझा गैरफायदा घेतलास, पण आईचा नाही घेऊ देणार. काय करणार तू सांग? तुला काय वाटतं, तू तुझ्या आईला सांगितलं तर आई लगेच तुझ्यावर विश्वास ठेवेल? तुझ्यापेक्षा माझ्यावर जास्त विश्वास आहे तुझ्या आईचा. तुझ्या आईला मी सांगितलं ना, सोनू वेडी झालीये, तिला काही कळत नाही, लगेच वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये तुला टाकेल. का वागलात तुम्ही माझ्यासोबत असं? का लांब केलं माझ्या आईला आणि माझ्या आजीला माझ्यापासून? का बरबाद केलं माझं आयुष्य? मी तुमच्यासाठी सगळ्यांशी भांडले. माझी आई तुमच्यावर विश्वास ठेवत नव्हती, तुम्ही विश्वास ठेवायला लावला. मी सांगितलं होतं तुला. आणि मला आता कळतं की तुम्ही सगळं खोटं वागत होतात माझ्याशी. आता कसं तोंड दाखव मी माझ्या आईला? कुठल्या तोंडाने सांगू तिला की मला माणसं कळतात, मी लहान नाहीये म्हणून? काय करू मी आता? काय करू? प्रश्न गंभीर आहे, विचार केला पाहिजे. कर आत्महत्या. अगं याचाही तुझा जगून काय उपयोग नाही. मी नाही मरणार अशी. मी ना तुझा चेहरा जगासमोर आणणार आहे. पोलिसात पाठवणार मी तुला. आईचा गैरफायदा नाही घेऊ देणार मी तुला गाडी फोडायला. तू लहान आहेस अजून.
भल्या भल्यांचा प्रयत्न करून झालाय मला जेलमध्ये पाठवण्यासाठी, पण कोणाला शक्य झालं नाही ते. तू तरी काय प्रयत्न करणार आहेस वेगळा? हे मगाशी मी काय सांगितलं हे विसरलीच वाटतं तू. माझ्या हाती एकदा शिकार आली ना, एवढ्या सौदासाची अजिबात पुरत नाही तिला. सुरुवातीला थोडासा त्रास होईल, नंतर काही जाणवणार सुद्धा नाही. डॉक्टर, ओ डॉक्टर, या की लवकर खाली. हो बजा, मी आलोच. खाली जा. देवा, कुठलंच विघ्न न येतं माझ्या लेकीचे लगीन पार पडू दे. सर्वांना अक्षता मिळाल्या, लग्नाला सुरुवात करायची. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं चिंतामणी थेऊरं लेण्याद्री मुरुडं विनायकमहं चिंतामणी थेऊरं शुभमंगल सावधान. नवरी मुलीला मंगळसूत्र घाला.